तर महाराष्ट्राचा सेल त्याच्यामध्ये दिसत नाही असं जाणवतंय. महाराष्ट्र नेतृत्वाला फार विचारात घेतले असं जाणवत नाही. कारण अनेक ठिकाणी जे उमेदवार दिलेले आहेत ते इतका वेळ लागला आहे, ऐन वेळेला दिलेले आहेत. आणि हे जर का महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला विचारलं असतं तर कदाचित हे उमेदवार आले नसते. असे अनेक ठिकाणी आपण पाहतोय की अतिशय कमजोर उमेदवार दिलेले आहेत भाजपने. तर त्यामुळे त्याच्यावर आपण महाराष्ट्राचं नेतृत्व कुठे राहील याची आपण आत्ताच अंदाज त्याचा येऊ शकतो की त्यांना दिल्लीमध्ये कितपत विचारण्यात आलेला आहे. अगदी. मृणालिनी मॅम, मी तुमच्याकडे येतो. विद्याताई आणि शीतलताई दोघींकडे मला प्रतिक्रिया घ्यायची आहे, पण हा मुद्दा संपवून मी तुमच्याकडे येतो. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे जे काय काय झालं त्यात सर्वाधिक नुकसान देवेंद्र फडणवीस नावाच्या एका नेतृत्वाचं झालं. त्यांनी अत्यंत उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर इथे निर्माण करायचा प्रयत्न केला होता आणि त्यांना सर्वांना बरोबर घेऊन चालायची त्यांच्यात हातोटी होती. सुदैवानी किंवा त्यांच्या सुदैवानी त्यांच्याबद्दलच्या काही वेगळ्या चर्चा, गैरव्यवहार वगैरे काही समोर आले नव्हते. त्यानंतरही पक्ष जे जे सांगत गेला ते करत गेले. पण मला त्यांना दिल्लीला नेलं जाईल असं आत्ता या क्षणी वाटत नाही. कारण महाराष्ट्रात भाजपची जी काय बेस्ड बेट आहे ती फडणवीसांची त्यांच्या विरोधात जाणारी जात लक्षात घेतली तरी केवळ फडणवीस आहेत. त्यामुळे 288 जागा, एकनाथ शिंदेंशी असलेलं सिमेंटिंग, अजितदादा पवारांची असलेली मैत्री, हे सगळं लक्षात घेता फडणवीसांना डिलिव्हर करायला लोकांना आवडत असेल नसेल केंद्रातल्या नेत्यांना त्यांना इथेच ठेवावं लागेल. विधानसभांच्या निवडणुकांनंतर मात्र त्यांचं काय होईल हे मात्र अजिबात सांगता येत नाही. पण विधानसभेच्याच दृष्टीने आपण आता चर्चा करतो की लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेचा काय होणार. विद्याताई, आधीच एकीकडे मविया आणि मवियात जे काही चाललंय ते आपण बघतोय. काँग्रेसचं काय नेमकं चाललंय काँग्रेसला माहित नाही. राष्ट्रवादी आता आहे, जागा वाटप कशा पद्धतीने होणार अजून काही स्पष्ट नाही आहे. ते चित्र कदाचित निकालानंतर स्पष्ट होईल आणि त्या संदर्भात चर्चाही होईल. पण कसं पुढे सामोरं कसं जाणार आहात पुढच्या निवडणुकांना? नाही, आता आज ह्या निवडणुकांमध्ये जसे रिझल्ट्स लागतील, महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यानंतर जे जे म्हणून फुटून गेलेले आहेत इकडून तिकडे, ते काही नाईलाजास्तव गेलेले आहेत, त्यांना कुठेतरी पश्चाताप होऊन ते परत फिरण्याची शक्यता पण आहे. आणि काहींची फरफट झालेली आहे. ते पुन्हा जर आपल्याला आमदार म्हणून आता याच्यापुढे निवडून यायचं असेल तर निश्चितच आपण पवार साहेबांबरोबर राहायला पाहिजे, उद्धवजींबरोबर राहायला पाहिजे, काँग्रेसबरोबर राहायला पाहिजे असं लोकांना वाटेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जे पवार साहेबांनी जो हा एक महाराष्ट्रात प्रयोग केला होता तो एक यशस्वी प्रयोग म्हणून महाराष्ट्राची जनतासुद्धा त्याच्याकडे बघते. आणि उद्धवजी पण मला वाटतं एक नवीन ताकदीने, उमेदीने उभे राहतील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार साहेबांचा जो आहे, ज्याला आता आम्हाला आमचं चिन्ह न मिळता आम्हाला तुतारी मिळाली तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेने या निवडणुका हातात घेतल्या होत्या आणि लोकसभेच्या सुद्धा. आणि ते जे यश मिळेल ते सर्वसामान्य जनतेचं यश असेल की हा जो अन्याय झालेला आहे